नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यार्थी तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे त्याचं नाव काय, रहस्य. आणि हा धडाचा कोणता अंक आहे, 15वा. आणि इथे यांचा हा तिसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे, तिसरा. तर चला बघूया आपण काय बघणार आहे हा तिसरा सीझन मध्ये. तर चला बघा, पहिला आपण काय बघणार आहे की शब्दार्थ बघणार आहे. हिंदीतून हिंदी आणि मराठीतून रूपांतरण कसं केलेले आहेत हे बघणार आहे. तर पहिलं काय आहे, सन्नाटा म्हणजे नीरव शांती. आणि मराठीतून काय आहे, गोंधळा शांतता. तर इथे दुसरा जे आहे तुमच्या समोर आलेला आहे बघा, सला म्हणजे मशबिरा आणि परामर्श. आणि इथे सला सलाम सलत काय आहे, सलाम सलत. तर इथे जो आहे तुमच्या चौथा बघा, बीचोबीच म्हणजे मध्यभाग में. आणि इथे मध्यभागी काय दिलेले आहे, मध्यभागी. तर याप्रमाणे खालती अजून आहे, चला बघूया. बघा, उत्पात म्हणजे उधम. आणि इथे उपद्रव काय दिलेले आहे, उपद्रव. आणि इथे रेटारेटी आणि घाई काय, रेटारेटी आणि खूपच घाई इथे दिलेली आहे. बघा, इथे डकेती म्हणजे लूटपाट. आणि इथे दरोडा. डकेती म्हणजे काय आहे, लूटपाट. आणि इथे दरोडा. राहजनी म्हणजे रास्ते में लूटपाट काय, रास्ते यामधून लूटपाट. आणि इथे वाटेत दरोडे काय आहे, वाटेत दरोडे. आतंक म्हणजे दहशत, भय. आणि इथे घाबरा. आणि इथे भीती काय दिलेली आहे, भीती. अजून आहे, अजून बघूया. समृद्धी म्हणजे धनवान. आणि इथे श्रीमंत काय दिलेले आहे, श्रीमंत. सरपट म्हणजे तेजी से वेगाने काय आहे, तेजी से खूपच तेजी से. आणि इथे वेगाने दिलेले आहे. यापर्यंत तुम्हाला कळलेलं आहेत की नाही, लवकरच लवकर सांगा. काय कळलेलं, छान. अजून बघूया, चला. कहकहे म्हणजे जोर की हसी. कहकहे म्हणजे काय, जोरात हसणे, जोरात हसा. अफवा म्हणजे उडती खबर काय दिलेले आहे, उडती खबर. आणि इथे उडणारी बातमी काय, उडणारी बातमी. राहजनी म्हणजे रास्ते में लूट पाट. आणि इथे वाटेत दरोडे काय दिलेले आहे, वाटेत दरोडे. तर याबद्दल इथे इथे या प्रकाराचं शब्दात दिलेले होते. अजून बघूया आपण काय बघणार आहे, चला. बघा, इथे काय दिलेले आहे, मुहावरे काय दिलेले आहे, मुहावरे. तर इथे बघा, पहिला खाट पकडणं म्हणजे बिमार होणं. इथे काय दिलेले, खाट म्हणजे इथे बघा, जेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या कोणत्याही नातेवाईक या आजूबाजू कोणतेही जगा कोणी आजारी पडते, तर पहिला आपण काय करते, त्यांना बघायचं झालं. आणि ते कुठे पडते, ते खाटवरही झोपते. तर याप्रमाणे खाट पकडणं म्हणजे बिमार होणं, म्हणजे आजारी होणं. करवटे बदलणं म्हणजे बेचैन राहणं, खूपच बेचैन राहणे. म्हणजे काही आपल्या मनात विचार झालेला आहे त्याबद्दल आपण बाहेर नाही निघते, त्यांना म्हणतात बेचैन राहणं. कमर कसणं म्हणजे दृढ संकल्प करणं, दृढ संकल्प करणं. जेव्हा तुम्ही असा विचार करता ना की नाही, तुमचा मैत्रीला 80% भेटला आणि तुम्हाला असं वाटतं की नाही, दुसरा टाइम मला दुसरा वेळ मला 90 पाहिजे. तर याप्रमाणे तुम्ही काय केले की दृढ संकल्प घातले, म्हणजे कमर कसून की नाही, मी करणार, मी अभ्यास खरंच करणार. तर याबद्दल याला म्हणतात दृढ संकल्प करणं. तारीफ के पुल बांधणं म्हणजे प्रशंसा करणं, खूपच प्रशंसा केले जात आहे, त्यांना म्हणतो आपण की तारीफ यांचा पूल बांधून जात आहे. आता इथे अजून बघा, आंखें खुली की खुली रहना म्हणजे चकित रह जाणं. जेव्हा आपण काही असं बघता, जेव्हा आपल्याला नाही ठाऊक होता आणि तेच प्रमाणे तिथे झालेलं आहे, त्यांना म्हणतात, त्याला काय करतं आपण, आपले जे डोळे हे ते उभे राहतात, कारण की आपण नाही पाहिलं होतं असं, आणि आज अचानक ही पाहिले त्यानंतर. खून पसीना एक करणं, कडी मेहनत करणं, खूपच मेहनत करावं लागेल तरी तुम्ही उत्तीर्ण अंकातून पास होणार. तर याबद्दल खून पसीना एक करणं म्हणजे खूपच कडी मेहनत करणं. हतियार डालणं मतलब आत्मसमर्पण करणं, म्हणजे की आपण काय करते की जेव्हा आपल्याला असं वाटते की आपली जी चोरी ते पकडून गेलेली आहे, आपले वडील किंवा आईने पकडले, तर आपण काय बोलतो, हो चालेल. तर आपण काय करते, हा हा खरंच खरंच. तर त्यांना म्हणणं आत्मसमर्पण करणं. आणि दुसरा हे आहेत की जेव्हा आपल्याला कोणी असा प्रमाणे भेटतात की
जसं तुम्ही बघणार जसे फिल्म म्हणजे तुम्ही बघणार आहात नैसर्गिक चित्रकार म्हणजे की जेव्हा पोलीस चोरांना पकडते आणि त्याबद्दल त्यांच्याकडे काही हत्यार नाही होते ते काय करते आत्मसमर्पण करते का कारण की त्यांना माहित आहे की पोलीस आम्हाला मारणार आहे तर काय करते की हात वरती करते आणि काय करते मी आत्मसमर्पण करते. तर चला हे झालं आपला मुहावरेचा अर्थ. आता आपल्या समोर आलेला आहे कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगाव. तर इथे काही जे शब्द दिलेले आहे किंवा काही प्रश्न दिलेले आहे त्यांच्या समोर तुम्हाला हे सही तुम्हाला वाटते किंवा धडामध्ये हे सही आहे तर त्यांच्या समोर तुम्हाला सही करायचा आणि ज्या शब्द किंवा ज्या प्रश्न गलत आहे त्यांच्या समोर काय करायचं तुम्हाला गलत असा चिन्ह करायचं. कळलं की नाही? हो. तर चला बघूया. चला तर पहिला प्रश्न काय आहे तुमचा वह जानता था की भूत कुछ नहीं होते हैं. त्याला माहित होता की भूत भूत कुछ नहीं होते. तर हा प्रश्न जो तुमचा आहे सही आहे तर याच्या समोर मी असा टिक केलेले आहे चिन्ह लागलेलं आहे. कळतं की नाही दिसतं की नाही तुम्हाला? हो. तर हे जे सहीचं चिन्ह मी दिलेले आहे त्याप्रमाणे या प्रश्न हे तुमचा जो सही आहे. आता दुसरा बघूया. दुसरा घिसू 6 महीने तक खाट पर पडा रहा. जे घिसू आहे ते 6 महिन्यावर खाटवर पडत होतं का? नाही. तर हा प्रश्न तुमचा काय आहे गलत आहे. तर यांच्या समोर तुम्हाला काय करायचं गलत असा चिन्ह करायचं आहे. कळलं? हो. तर आता तिसरा प्रश्न काय आहे बघूया. चला नारायण कुंड में फोटोग्राफर की एक दुकान थी. कुठे? नारायण कुंड इथे फोटोग्राफरचं एक दुकान होती. तर हा बातमी किंवा हा प्रश्न तुमचा काय आहे सही आहे. तर यांच्या समोर आपण काय करणार आहे सही असा चिन्ह करणार आहे. ते मी इथे दिलेली आहे. कळलं? हो. अजून बघूया. चला आता तुमच्या समोर दोन अजून प्रश्न दिलेले आहे आलेले आहेत की नाही? हो. तर चला चौथा प्रश्न बघूया. गांव वालों ने हवेली में बसे भूतों को देखा तो चकित रह गए. तर हा जो प्रश्न आहे तुमचा सही आहे कारण की ते भूत नाही होते ते काय होते डाकू होते म्हणून ते चकित झाले. तर इथे यांचा उत्तर काय दे आहे सही. तर याचा चिन्ह तुम्हाला कळायचा आहे. आता इथे पाचवा कॅमेरा फ्लैक्शन के बिना तस्वीर नहीं खींच सकता था. कॅमेरा फ्लॅक्शन या विना तस्वीर नाही खींच सकत का? नाही. तर या प्रश्न तुमचा काय आहे गलत आहे कारण की घेऊ शकत होते. तर अशा प्रमाणे आपल्याला जे सही किंवा गलत असा चिन्ह करायचा होता ते आपल्याला झालेला आहे. अजून काय आहे बघायचं आहे तुम्हाला? हो. चला बघूया. बघा प्रश्न दूसरा दिए गए पर्यायों में से सही उत्तर चुनकर लिखो. आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पहिला प्रश्न आहे आणि इथे तुम्हाला काही उत्तरे दिलेली आहे त्याला शोधायचं आणि इथे लिहायचं आहे. तर पहिला बघूया. चला तर पहिला काय मामाजी के घर से कुछ दूरी पर. तर मामाजीचे यांचं घर त्यातून खूपच दुरीवर काय होता इथे रिकामा दिलेला आहे. तर आपण काही उत्तरे आहे ते पहिला पाहूया. तर पहिला काय आहे काय आहे सामने मंदिर था. ब सामने स्टेशन था आणि क सामने हवेली थी. तर इथे पहिला जो प्रश्न आहे त्यांचा उत्तर काय आहे बघूया. मामाजी के घर से कुछ दूरी पर सामने हवेली थी. कोण होता काय होता हवेली थी. ते हा तुमचा पहिला उत्तर आहे. काय आहे समोर हवेली होती. तर हा पहिला तुमचा उत्तर आहे. आता दुसरा बघूया. चल बघा तुमच्या समोर आता आलेला आहे दुसरा प्रश्न अगला कदम उठाने के लिए उन्होंने रिकाम्या. आता इथे दुसरा प्रश्न तुमचा काय आहे की जे कदम उठवत होता त्यांनी कशाबद्दल उठवले किंवा काय केले तर याप्रमाणे याचं काही उत्तर इथे दिलेले आहे ते आपण बघणार आहे. बघा कमर कसली. ब तयारी करली. क एक दुसरे की से बातें की. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे बघूया. तर चला इथे उत्तर आहे बघा अगला कदम उठाने के लिए उन्होंने कमर कसली. काय केले की अगलाचे कदम म्हणजे त्यांना माहित होता की पहिला दिवस त्यांनी बघितले आता दुसरा काय करायचा की त्यांना पकडून घ्यायचा. तर या दुसरा कदम तर अगला कदम म्हणजे दुसरा कदम करायचा होता म्हणून तिने काय केलं आपली कमर कासली की आम्हाला हे करायचं आहे. कळलं की नाही? हो. अजून बघूया. चला आता तुमच्या समोर आलेला आहे तिसरा प्रश्न बघा यदि लोगों का आना जाना रहता तो ये रिकाम्या. तर इथे यांचं उत्तर दिलेलं आहे पहिला आपण हे बघणार आहे. बघा अपना खाना कैसे बनाते. ब अपना काम कैसे करते आणि क अपना क्रियाकलाप कैसे चलाते. तर यांचं उत्तर काय आहे बघूया. उत्तर यदि लोगों का आना जाना रहता तो ये अपना क्रियाकलाप कैसे चलाते.
जे यांना करायचं होते ते कसं करणार, जेव्हा लोक इथे तिथे येणार तर. तर याप्रमाणे यांचं उत्तर असंही दिलेले आहे. अजून बघूया, चला. आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न चौथा. कोणता? प्रश्न चौथा. तर चौथा बघूया. इन डाकुओं के गिरोह ने कई वर्षों से रिकाम्या. तर हे जे डाकू होते त्यांचा गिरोह म्हणजे त्यांचं गृहमध्ये काही वर्षांतून यांना पकडायचं होतं असं होता. यांना कोण सांगितले? पोलीस यांनी सांगितले होते. तर यांचं उत्तर काय आहे? अ, बहुत पैसा जमा कर रखा था. ब, बहुत उत्पात मचा रखा था. आणि क, बहुत सी चोरियां की थी. तर यांचं खरंच उत्तर काय आहे बघूया. इन डाकुओं के गिरोह ने कई वर्षों से बहुत उत्पात मचा रखा था. तर हे जे डाकू हे यांचा गिरोहमध्ये करायचं होतं किंवा पकडायचं होतं, तर याबद्दल इथे काही प्रमाणे दिलेले आहे की यांचा जे काही वर्ष होते यांचा जे उत्पात झालेला होता त्याला पकडायचा होता. तर याप्रमाणे याचं उत्तर पण मी तुम्हाला दिलेले आहे. तर अजून काय आहे बघूया. इतकंपर्यंत तुम्हाला समजलं आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. काय कळाले आहे? छान. अजून बघूया, चला. आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा. कोणता? प्रश्न तिसरा. तर तिसरा काय आहे बघूया. नीचे लिखे वाक्य किसने किससे कहा है. तर कोण कोणास म्हणाले आहे. काय आहे? कोण कोणास म्हणाले आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? उधर हवेली की ओर जाने की जरूरत नहीं है. ते जे हवेली आहे त्यांच्याकडे तुम्हाला जायचं नाही आहे असं कोणी कोणाला म्हणाले आहे. तर उत्तर बघूया, चला. मामाजीने आर्यन से कहा है. हा वाक्य कोणी कोणाला म्हणाले आहे? मामाजीने आर्यन म्हणजे मामाजीने कोणाला म्हणाले आहे? आर्यनला म्हणाले आहे. कळलं? हो. तर आता दुसरा बघूया, चला. आप कहते हो भूतों के पैर उल्टे होते हैं. असं कोणी कोणाला म्हणाले? उत्तर कनिष्का ने अपने पिता से कहा है. कनिष्का यांनी आपल्या पिता म्हणजे वडीलला म्हणाले आहे. हा वाक्य कनिष्काने आपले वडीलला म्हणाले आहे. कळलं? हो. अजून बघूया, चला. तिसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. मुझे इस मामले में बहुत गडबड लगती है. काय सांगितले? माझा या मामले जे आहे त्यांना खूप गडबड लागलेली आहे. तर उत्तर आर्यनने मामाजीसे कहा. कोणी कोणाला म्हणाले? आर्यन यांनी मामाजीला म्हणाले. आता आपल्या समोर आलेले आहे चौथा प्रश्न. तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया है. इथे कोण कोणाला म्हणाले की तुम्ही दोघांनी खूपच बहादुरीचं काम केलेले आहे. तर या वाक्य थानेदार ने आर्यन और कनिष्का से कहा. हा वाक्य जो है थानेदार यांनी आर्यन किंवा कनिष्का यांना म्हणाले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. आता तुमच्या समोर हे प्रश्न पाचवा. कोणता? प्रश्न पाचवा. आप तयारी कीजिए, ठिकाणा मैं बताता हूँ. इथे काय म्हणाले की तुम्ही तयारी करा, जे ठिकाण आहे त्यांना मी बनवलं आहे किंवा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर हा वाक्य आर्यनने थानेदार से कहा. तर हा जे वाक्य हे कोणी कोणाला म्हणाले आहे? आर्यन यांनी थानेदारला म्हणाले आहे. असा प्रमाणे हा कोण कोणास म्हणाले आहे हे पण आपल्याला झालेलं आहे. कळलं की नाही? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला प्रश्न किंवा उत्तरे लिहायचा आहेत आणि याबद्दल आपण पाहिले की किती शब्दार्थ दिलेले आहे किंवा किती एक वाक्याचं उत्तर नाही दिलेले आहे. सही पर्याय चुनायचं आणि लिहायचं आहे किंवा रिकाम्या जागा भारी दिलेली आहे आणि कोण कोणास म्हणाले हे पण आपण पाहिले. तर याबद्दल आपल्याला अशा प्रमाणे लिहायचं आहे की तुम्ही त्याचं वाचन करायचं आणि नेहमी त्यांचं कशा प्रकारे आपण उपयोग करत आहे किंवा कोणचा शब्द कोणाच बरोबर आहे आणि आपण काय पाहिले कहावते पण पाहिले किंवा मुहावरे पण पाहिले. तर या मुहावरेबद्दल आपल्याला कसा यांचा अर्थ लिहायचा आणि हे पण तुम्ही ठाऊक घ्या किंवा हे पण ऐकून घ्या की जेव्हा असं तुम्हाला म्हणाला आहे की मुहावरेचा अर्थ लिहा तर फक्त त्यांचा अर्थ लिहायचा आहे. परंतु किंवा जसं असं लिहायचं आहे की मुहावऱ्याचा अर्थ लिहून वाक्यात प्रयोग करा. तर ते पण कसं करायचं आहे किंवा कसं नाही करायचं हे पण मी तुम्हाला समजून घेणार आहे. तर याबद्दल इथे जे प्रश्न आणि उत्तरे दिलेले आहेत त्यांना नीटप्रमाणे वाचून घ्या आणि लिहून पण घ्या. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? आणि जे पण आहे ते विचारून घ्या आणि तुम्ही कुठे पण बसून यांचा जे आश्विद्यालयाबरोबर तुम्हाला भेटतात आहे ते तुम्ही ज्ञानरूपी घेऊन या आणि तुम्ही किती हा पहिला स्कूल आहे आश्विद्यालय जे तुमच्यासाठी आहेत. तुम्ही यांचा भरपूर
सगळं प्रमाणे जे प्रश्न उत्तर किंवा पाठाचं स्पष्टीकरण ते समजून घ्या आणि धन्यवाद.